ए मी काय म्हणतो, झाली का झोप? अहो उठणं उठणं, मै कामावर जायची येळ झाली. कौरक पसरती, उठणं जरा. झोपू द्या बरं मला. लय टन नका करू. ना काय आडून धरलं काय तुम्हाला? तुम्हाला जायचं तर जा ना कामावर. मी कुठं नाही म्हणलं काय? अहो पण मा डबा बनवायचा राहिला, अजून पाणी तपेल नाही, काहीच नाही. जरा उठ ना तू लवकर, मग पटापट आटपल ना. तुमचा डबा बनवायचा राहिला आणि तुमची माया असेल ना उठेल. बनवा लावा ना तर म्हातारीला तुमच्या. म्हातारीला बनवा लावायचं आणि तू काय करती? नुसती खाती, खुंदळती, झोपती का फक्त? उठ लवकर. हे पा मी नाही उठत बरं. मांग लगे असं ठसठस करून राहिलं. मी लय दमले काल लगे. आता माझ्याकडून काही कामच होत नाही आज. असं काय काम केलं तू अकाल? काय मिरच्या उपनल्या काय? अहो काय सांगू तुम्हाला, काल दिवसभर कपडे धुण्यातच गेले. हा कपडे धुतले? अहो अजून वल्ले तसेच बाटलीत पडेलेत. कालचा निकर तसाच पिळून घातला मी आज आणि म्हणती कपडे धुतले. तसं नाही, मी साडी धुतली आणि तुमच्या माईल म्हणलं तेवढे पिळून घ्या वाळू घाला. त्यानं तेवढं पण केलं नाही काय? ए ते जाऊ दे बरं तिकडे. ते कालचं पुराण तिकडेच ठेव. उठ आणि मला स्वयंपाक करून दे, मला डब्बा भरून दे, मला जाणे कामावर. आता मी काही उठत नाही बरं. तुम्ही असं करा, आजच्या दिवस तुम्हीच करा बरं तुमच्या हातानं. मायले कोणीकडून लग्न केलं बापा? मग आता असं झालं, घरका ना घाट का दुश्मन अनाज का? कोणीकडून लग्न केलं म्हणजे? मी काय वज झाले काय तुमच्यावर? वज वज? अव तू म्हणजे नुसता डोक्याला ताप झाला, डोक्याला ताप. मी म्हणजे डोक्याला ताप झाले नाही का? आणि तुम्ही तुम्ही काय काम करता? नुसते डबा घेताना चालले आपले वावरात चालले जाता आणि संध्याकाळी येतात तरी का घरी? होते तुमच्याकडून काय काम दुसरं? म्हणजे मी काहीच काम करत नाही काय? आणि वावरात काय तो बाप काम करतो का? येप्पा मा बाप काढायचा नाही हा, नाही तर तुमच्या बापाची वाटच लागली मी. माझ्या बापाची वाट लावती? माझ्या बापाची काय वाट लावती तू? थांब, तू नेऊनच घालतो, नाही तर सासऱ्याला फोन लावतो आणि घेतो बोलून. त्याले कशाला म्हणतात आणता तुम्ही? तुम्हाला करा वाटला तर करा डब्बा, नाही तर जा उपाशी. बर बापा, झोप तू झोप. मी मा डब्बा करतो आणि जातो आता खपतो वावरात. ए अहो ते पिठाचा डबा कुठे आहे? आता पहा ना त्या किचनच्या, तेवढं होत नाही का तुमच्याकडून? बर मी काय म्हणते, असेच तुम्ही किचन मध्ये गेले तर माझ्यासाठी पण 2 कप चहा ठेवा आता. हा म्हणजे तुला चहा पण मीच करून देऊ काय आता? तुमच्यासाठी स्वयंपाक करते मी, ते चालतात तुम्हाला? आणि माझ्यासाठी 2 कप चहा पण ठेवू शकत नाही तुम्ही? सुनबाई मी काय म्हणते, एवढं दळण घे बरं निसून. मी कशा निसू? तुम्हीच निसा. तुम्ही खायला 10 जण आणि मी एकटी तुमच्यासाठी दळण निसू का? अव तर मग आता हातामेळ्यानं काम होत असते. काही तू कर, काही मी करते माय. या पाहत्या, माझ्या बापानं काही तुमचं काम करायसाठी दिलं नाही. मग तुमच्या इथं माझ्या बापानं पहिलेच सांगितलं होतं की माझ्या पोरीला काही काम येत नाही म्हणून. अव तर असं म्हणल्यानं थोडंच होत असते, काही ना काही करावंच लागेल ना. करते मी, खायचं काम करते ना. तुम्ही स्वयंपाक करा, मी येते जेवायला. हा आता तेवढंच राहिलं माय. पहिले सासूरवास भोगला, आता सुनवास भोगते. बोंबलू नका लगेच, पण काही झालं की लागतात मोड रडायले. गावातले लोक म्हणतील खरंच या म्हाताऱ्याला सुनवास आहे. नाही तर काय माय, कुलच्या टोमणे आणते तू. पहा बरं आता मी टोमणे आणते का? अहो आत्या तुम्ही चूल खोचून बोलता मला. अव तर तुला आता एवढं दळण कर म्हणलं तर ते नाही म्हणती तू. संध्याकाळच्या पीठ नाही, स्वयंपाक कसा करायचा सांग बरं आता तू. अरे अजून चूल पण पेटली नाही काय? कवा जाऊ वावरात न्या, कवा भाजीपाला तोडा आणि कवा बाजारात न्या, सांगा बरं तुम्ही आता. ए बापा तुझ्या बायकोलेच सांग समजावून. इले म्हणलं तेवढं दळण नीस तर त्याले नाही म्हणती ती. तिले काय समजावून सांगू? आईत खाऊ येते आठ शावानाची. अरे आटपान बापा आटपान लवकर, काही स्वयंपाक पाण्याचा मेळ आहे का नाही अजून काही? आणि गणा तू पण अजून वावरात गेला नाही का बाबा? अरे कवा भाजीपाला तोडायचा, कवा न्यायचा ते बाजारात? काही येळ काळ समजते का नाही तुम्हाला? हा बाबा मला सगळं समजतंय, पण या दोघे खुतून बसल्या ना.
म्हणजे काय झालं आता? अहो ही म्हणती मी स्वयंपाक करणार नाही आणि ती म्हणती मी दळण करणार नाही. आणि ते तू तरी आटप. ती नवीन पोरगी आहे, तिला काय समजतं एवढं? घे बरं, कर बरं स्वयंपाक तू लवकर. अहो आता दळणच नाही, पीठच नाही घरात, तर कुठून स्वयंपाक करू? इले म्हणलं उलच दळण कर, तर ती म्हणती मी नाही करत. ए मावले, करणं तेवढं दळण चटकन. मी करणार नाही. मला काही नोकर म्हणून तुमच्या घरी दिलं नाही माझ्या बापानं, सून म्हणून दिलं. बाबा मला वाटतंय आज काही आपल्याला भाकर भेटणार नाही. या बायाच्या पुढं हात टेकले आपले. अहो तुम्हाला सांगते, मी निसलं असतं दळण, पण मग डोकं लय दुखून राहिलं. आज लगे असं डोकं भन 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 करून राहिलं. तो डोकं कशाने दुखून राहिलं? रिमोट घेतीन टीव्ही पाहत बसती दिवसभर, त्याने नाही दुखत तो डोकं. गणा जाऊ दे बापा, चाल बापा आपण घेऊ तिकडच काही खाऊ आजच्या दिवस.